आता सरकारनं सरसकट कर्जमाफीसाठी 26 जुलैपर्यंतची डेडलाईन ठरवलीय. अल्प आणि मध्यम भूधारकांचं कर्ज 31 ऑक्टोबरला माफ करायचं होतं, पण ते कालपासूनच सरकारनं माफ करून टाकलं. आता या शेतकऱ्यांना नव्यानं पीक कर्ज मिळणार आहे. 1 जूनपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा हा फार मोठा विजय म्हटलं जातं. आजचा हा व्हिडिओ म्हणजे शेतकरी बांधवांसाठी अगदी आनंदाचा दिवस. शेवटपर्यंत पाहत जा. ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज घेतलं होतं, त्यांच्यासाठी सरकारनं भारी खुशखबर दिलीये. सुरुवातीलाच तुम्ही बातमी पाहिलीतच. राज्य सरकारनं शेवटी सरसकट कर्जमाफीचा मार्ग मोकळा केलाय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मंजूर केला. व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिसतंय की सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलीये. गेल्या कित्येक वर्षांतला सर्वात मोठा निर्णय सरकारनं आता घेतलाय. कर्जमाफीची मर्यादा जी ₹1,00,000 होती, त्यावरही सरकारनं महत्त्वाची माहिती दिलीय. राज्यात जवळपास 97% शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच शेती करणाऱ्या जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे. कर्जमाफीमुळे त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होणार आहे. ज्यांचं अजून कर्ज माफ झालेलं नाही, त्यांनाही सरकार पुन्हा नव्यानं कर्ज देणार असल्याचं सांगण्यात आलंय. सरकारनं काही ठराविक जिल्ह्यांची वेगळी यादी तयार केलेली आहे. यादीत तुमचा जिल्हा असेल तर 100% तुम्हालाही नव्यानं कर्ज मिळणार आहे. डोक्यावरचं कर्ज राहिलं तरी सरकार दुप्पट कर्ज देणार असल्याचंही सांगण्यात आलंय. आता शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार. म्हणूनच तुमचा जिल्हा यादीत आहे का ते नीट तपासून पहा. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारनं 30 जून 2026 आधीच कर्जमाफी पूर्ण करायची ठरवलंय. ज्यांचं कर्जमाफीचं काम बाकी आहे त्यांना देखील आधी कर्ज देणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र सरकार 100% कर्जमाफी करणार असून कर्जमाफी होण्याआधीच शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पाहायचं ते पुढे सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना कर्जमाफी मिळणार, कोणाला आधीच कर्ज देणार, हेही सगळं या यादीनुसार कळणार आहे. कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे पात्र आणि कोणती 2 महत्त्वाची कागदपत्र लागणार हे पुढच्या भागात सविस्तर सांगितलं जाणार आहे. कर्ज 3 ते 4 लाखांपर्यंत वाढवण्याची माहितीही दिलीये. शेतीसंबंधी कोणती कामं दुरुस्त करायची हेही पुढे सांगितलंय. पण बघा शेतकरी बांधवांनो, सरकारनं आता ठामपणे सांगितलंय की 30 जून 2026 पूर्वीच महायुती सरकार तुमची कर्जमाफी करून देणार. शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही फारच मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. शेवटपर्यंत नीट ऐकत चला. अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते. आता सरकारनं अंतिम निर्णय घेतलाय. काल उशिरा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी हिरवा कंदील दिलाय. कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचा अहवालही सरकारकडे सुपूर्द झालाय. या योजनेसाठी आता जवळपास महाराष्ट्रातील 97% शेतकरी पात्र ठरणार आहेत. कोणताही शेतकरी वंचित राहू नये असा शब्द महायुती सरकारनं दिलाय. म्हणजे कर्जमाफी 100% मिळणारच. पण बघा, कर्जमाफी होण्याआधीच अनेक शेतकऱ्यांना मशागत, बियाणं, खत वगैरेसाठी कर्ज लागतं. तर सरकारनं सांगितलंय की गरजूंना कर्जमाफीपूर्वीच पुन्हा कर्ज दिलं जाणार. आता तुम्हाला हे कर्ज कसं मिळणार, कोणती कागदपत्र तयार ठेवायची, अर्ज कुठं करायचा, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सरकारनं काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. समितीच्या अहवालात जवळपास 65 लाख शेतकरी अपात्र ठरले होते. कॅबिनेटमध्ये हा अहवाल नीट पाहण्यात आला आणि नंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत सर्व माहिती दिली. थोडीशी चूक केली, चुकीचं दस्तऐवज दिलं तर कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. म्हणूनच हे सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. आता समितीचा अहवाल येऊन गेल्यावर पुढची प्रक्रिया सुरू झालीये. बँकेचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. म्हणजेच बँकेमार्फत पात्रता तपासणी प्रत्यक्ष गावात सुरू झाली आहे. इथं एक गंभीर मुद्दा आहे. ज्या शेतकऱ्यांकडून एखादी छोटीशी चूक झाली, त्यांची कर्जमाफी होणार नाही. त्यांना अपात्र ठरवलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे स्पष्ट सांगितलंय. शेतकऱ्यांनी आता एक महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे. जे वेळेवर हे काम करतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार, दुर्लक्ष करणाऱ्यांना फायदा मिळणार नाही. हे काम म्हणजे तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व डॉक्युमेंटमध्ये तुमचं नाव अचूक व अपडेट आहे का हे तपासून पाहणं. तुमच्या बँक खात्याला आधार लिंकिंग आहे का, कारण सरकार कर्जमाफीची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमधून तुमच्या खात्यात टाकणार आहे. तुमच्या नावाचं जेवढं कर्ज असेल तेवढं कर्ज सरकार बँकेला भरून देणार आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार.
जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून असाल पण महाराष्ट्रात राहत असाल तर रहिवाशी दाखला आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न दाखवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. 7-12 उतारा, 8 उतारा, फार्मर आयडी ही कागदपत्र तर अत्यंत महत्त्वाची आहेतच. तुमचा मोबाईल नंबरही आधार आणि बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. नाहीतर अपडेट मिळणार नाही आणि कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. बाजूच्या शेतकऱ्याला 5 लाख माफी मिळेल आणि तुमच्याकडे कागदच चुकले तर तुम्ही वंचित राहाल. सरकार 30 जून 2026 पूर्वीच कर्जमाफी पूर्ण करणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यांचा नंबर लागणार हे सर्व समितीच्या यादीतून ठरणार. ज्यांना जास्त गरज आहे अशा शेतकऱ्यांना सरकार स्वतः कर्जाची ऑफर करणार असून कर्जमाफी झाल्यावर पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची जिल्हानिहाय यादी बघायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा, जेणेकरून पुढचा अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. शेतकरी बांधवांनो, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.